देव म्हणतो, जरी तुला हा खोटा ऑनलाईन संदेश वाटत असला तरीही या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस, असे आग्रहाने आवाहन मी करतो, कारण तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझे मन आता शांत होणार आहे. तू जी इच्छा केली आहेस ती आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुला चमत्कारांचा अनुभव होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यात होणारे चमत्कार असेच होत नाहीत. त्यासाठी आपल्या प्रयत्नांची जोड असावी लागते, कष्टाची जोड असावी लागते. तेव्हाच कुठे आपल्याला आपल्या केलेल्या कष्टाचे फळ मिळते. तिथे 24 तासात तुला चमत्काराचा अनुभव मिळणार आहे बाळा. तेव्हा तू विश्वास होईल तुला की आम्ही तुझ्यासोबत सदैव आहोत. आमची साथ तुला कधीही कुठल्याही संकटात एकटे सोडणार नाही. हाच विश्वास तू माझ्यावरती ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी राया टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा काही अनुभव तू घे. आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच असतात. फक्त तू हे वेळीच ओळखायला शिक. तुझ्या आजूबाजूला आमचा सहवास नेहमीच असतो. ते तुला तुझ्या आत्मशक्तीने ओळखता आला पाहिजे. बाळा, कुठल्याही संकटात तू डगमगू नकोस. स्वामी भक्तांनो, स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा, स्वामी माऊली, माझ्या झालेल्या चुकांना तुम्ही माफी करा आणि माझ्या सुंदर आयुष्यासाठी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागत आहेत. स्वामी माऊली, माझ्याकडून कधीही थोड्या मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नका. माझ्या तोंडून कधीही अपशब्द निघू नये याची मी नेहमीच काळजी घेईन. प्रामाणिक मी राहण्याचा प्रयत्न करीन. मी नेहमी सकारात्मक विचार करावे आणि माझ्या आयुष्यातील माझी स्वप्ने, माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद मला द्या. तुमची साथ मला खूप गरजेची आहे. स्वामी माऊली, सदैव माझ्या पाठीशी राहा. माझ्या झालेल्या चुकांना तुम्ही क्षमा करा. स्वामींचे आपल्यावर खूप प्रेम आहे, आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींकडे अशी प्रार्थना करा आणि बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. यश आपल्याकडे नक्कीच येते. मग आपल्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ देत, घाबरायचे नाही, माघार घ्यायची नाही. कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचे. आपल्यामुळे इतरांचे नुकसान होईल. आपल्याला जसे स्वामींच्या आशीर्वादाची, प्रेमाची गरज आहे, तसेच स्वामींना आपल्या भक्तीची, आपल्या नामस्मरणाची सुद्धा गरज असते. कारण देव फक्त आणि फक्त भक्तीचा भुकेला आहे, हे नेहमी तुम्ही लक्षात असू द्या. म्हणून स्वामींची अखंड सेवा, अखंड नामस्मरण करत राहा. त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, तू आजपर्यंत माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहेस, त्या विश्वासाचे आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यात कितीही वादळ येऊ दे, संकट येऊ दे, त्यांना तू घाबरू नकोस. खंबीरपणे पाय खोचून उभे राहा. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. हा विश्वास स्वामी भक्तांनो तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. कितीही बिकट परिस्थिती येऊ दे, पण परिस्थिती बघून पळून जाऊ नका. आमच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याच परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा आणि आपले ध्येय, आपली स्वप्ने, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करा. बाळा, तू जी काही इच्छा केली आहेस ती आता पूर्ण होणार आहे. तुझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे लोकांची, गोरगरिबांची आणि आपल्या आईवडिलांची तुम्ही सेवा करा. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा तुम्ही निदान प्रयत्न तरी करा. कितीही दुःखाचे दिवस असू द्या,
त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा. मार्ग नक्कीच तुम्हाला सापडणार आहे. तुमच्या आयुष्यात होणारी वाटचाल तुमच्या आयुष्यात खूप सुखाची असेल. स्वामींचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आता आपल्या घरात, आपल्या आयुष्यात स्वामी आई आपल्या नेहमी पाठीशी असणार आहे. त्यांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळणार आहे. फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईंवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज तुला काही गोड बातमी देण्याकरिताच मी आलो आहे. जी बातमी ऐकण्यासाठी तू कधीतरी काळापासून आतुर आहेस, ती बातमी तुझ्याकडे लवकरच येणार आहे. या महिन्यात तुझ्यासाठी खूप गोड होणार आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठी परमेश्वर, ईश्वर स्वतः काहीतरी खूप मोठे आणि तुला प्रसन्न करणारे काहीतरी पाठवत आहे. ते स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस का? तर हो बाळा, तू तयार राहा. स्वामींचा आशीर्वाद तुला आता नक्कीच मिळणार आहे. कारण या संदेशाद्वारा स्वामी तुझ्यापर्यंत आले आहेत. बाळा, स्वतः तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आनंद, उत्साह आणि काहीतरी तुझ्या योग्य असे काम तुला निवडून दिले आहे. ते तुझ्यापर्यंत लवकरच येणार आहे. त्यासाठी तू खूप प्रार्थना केली आहेस, ती मी स्वीकार केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काळानंतर तुझ्यापर्यंत असा मोठा आनंद येत आहे ज्याची अपेक्षा तू खूप वर्षापासून करत आहेस. पण आता काळजी नसावी बाळा. जे तुला हवे आहे ते परमेश्वर, ईश्वर तुझ्याकरिता पाठवत आहेत. कारण ज्याप्रमाणे मी हसत मुखाने तुझे स्वागत करायला आलो आहे, तुला अभिनंदन करायला आलो आहे, त्यामुळे तू आता आनंदी जीवन जगणार आहेस. बाळा, तू जसा आहेस तसा मी तुला स्वीकार केले आहे. तू कधीही बदलू नकोस. तू असाच राहा, कारण तू माझा प्रिय आहेस. तू जसा आहेस तसाच खूप छान आहेस. त्यात बदल करू नको, कारण तू खरा आहेस. माझी भक्ती, माझ्यावर तुझी श्रद्धा अशीच कायम राहू दे. स्वामी म्हणतात, बाळा, अरे तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला जसे जगायचे आहे तसे जग, पण माझ्यावरती तू विश्वास ठेव आणि मी सांगितलेल्या गोष्टी तू तुझ्या जीवनात आचरणात आण. तुझी भक्ती खरी खरी आहे बाळा. तू माझा भोळा भक्त आहेस, म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जसा आहेस तसाच राहा. तू पूर्ण श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस, तेव्हा मनात कोणतीही निराशा तू बाळगू नकोस. तुला ते सर्व आनंद जीवनात प्राप्त होतील जे तू इच्छितोस. देव म्हणतात, बाळा, आता खूप काही तुझ्या मनासारखे घडणार आहे. तेव्हा प्रसन्न चित्ताने ईश्वराचे, परमेश्वराचे, स्वामींचे आभार मानायला विसरू नका. कारण तोच एक आहे जो तुम्हाला पूर्णपणे सांभाळतो, पूर्णपणे स्वीकार करतो. या उमललेल्या फुलांमध्ये सुद्धा माझेच अस्तित्व आहे बाळा. सूर्यामध्ये माझेच अस्तित्व आहे. ते तू मान्य कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सदैव सुखी राहा आणि सदैव तू सत्कर्म करत राहा. तुझ्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. तुमचे कल्याण हो, हाच मी तुला आशीर्वाद देतो माझ्या लेकरा. नेहमी चांगले कर्म करा. नामस्मरणाच्या शक्तीला कधीही विसरू नका. तुम्ही नेहमी नामस्मरण करता, म्हणूनच माझी प्राप्ती तुम्ही करता. त्यामुळे माझे नामस्मरणात तुमचा कधी खंड होता कामा नये. नेहमी तुम्ही नामस्मरण करत राहा. माझे चिंतन, माझे ध्यान, माझे नाम तुमच्या ओठी सदैव असू द्या. तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी मी पडू देणार नाही. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल
तर लगेच व्हिडिओला लाईक करा व स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून स्वामी माऊलींचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे जीवन आनंदाने उजळून निघेल आणि आजचा महिना तुमच्यासाठी भरभराटीचा जाईल. आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी सेवेकरांना, आप्तजनांना शेअर करायला देखील विसरू नका. तुमच्या जीवनात तुम्ही सदैव एकच गोष्ट करा, ती म्हणजे स्वामी भक्ती. स्वामी भक्ती आणि तुमचे प्रयत्न जर असेल तर तुमच्या आयुष्यात कशाचीही, कोठेही आणि कधीही कमी पडणार नाही. तुमच्या जीवनात सुख आणि सुखच असेल. त्यामुळे स्वामी भक्तीशिवाय पर्याय नाही. नेहमी स्वामींच्या भक्तीत तुम्ही लीन राहा आणि स्वामी सेवा करत राहा. सतत मुखात स्वामींचे नाम असू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ.